2022 साली फेब्रुवारी महिन्यात छत्रपती संभाजीराजे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानला मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल उपोषणासाठी बसले होते। मी स्वतः 4 दिवस त्यांच्या सोबत त्या ठिकाणी उपोषणात बसलेलो होतो। त्यावेळेस खासदार अमोल कोल्हे हे खासदारच होते, परंतु 5 दिवसात त्यांना त्या ठिकाणी वेळ नाही मिळाला, तिथं आले नाही। दुसरी गोष्ट मला आठवते, ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा चालू होती त्याच्यात तुमचा सहभाग नाही। तिसरी गोष्ट का ज्यावेळेस इथं मनोजदादा जरांगे पाटील खेडच्या सभेला आले, ते जुन्नरला आले, शिवनेरी अभिवादन केलं सकाळी, तर तुमच्या तालुक्यात येऊन तुमच्या लोकसभा मतदारसंघात येऊन तुम्ही त्यांच्या स्वागताला कमीत कमी एक हार घेऊन तरी यायला लागत होतं। मग विद्यमान खासदार होते, 5 वर्षात तुम्ही आमच्या मराठ्यांचा प्रश्न का नाही मार्गी लावला, का नाही लोकसभेत एखादं भाषण जोडलं? तुम्ही तुमच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहात। आणि आत्ताचे जे उमेदवार आहेत खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, मी सांगू इच्छितो की आझाद मैदानला मगाशी मी सांगितलं का छत्रपती संभाजीराजे उपोषणासाठी बसले होते, त्या ठिकाणी 4थ्या दिवशी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील खासदार नसताना त्या ठिकाणी राजेंची विचारपूस करायला आले होते, त्याचा आम्हाला अभिमान आहे। त्यानंतर या ठिकाणी शिरूर लोकसभेच्या दौऱ्यामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेस इथं आले होते, तर स्वतः खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्वागत करण्यासाठी उपस्थित होते, त्यांना हार घातला, त्यांचा सत्कार केला शिवाजीदादा आढळराव पाटील। तो मराठा समाजाच्या कामी येणारा हा नेता आहे।